समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त अशरफ वांकर मित्र परिवारातर्फे गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी सांगलीतील सावली बेघर निवारा केंद्रातील बेघर बांधवांना दादांच्या वाढदिवसानिमित्त एक वेळ जेवणाची सोय करण्यात आली होती। यावेळी अशरफ वांकर मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी बेघर निवारा केंद्रातील बांधवांना आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करून हा समाजोपयोगी उपक्रम घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या उपक्रमानिमित्त सावली बेघर केंद्राचे मुस्तफा मुजावर व त्यांचे सर्व सहकारी यांनी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या उपक्रमावेळी अशरफ वांकर, लियाकत शेख, समीर मोमीन, वलीभाई शेख, इब्राहिम मुजावर, मुशीर नगराजी, सलीम शेख, रियाज वंटमोरे, इम्रान पठाण, गौस पठाण, युनुस नदाब, यासिन शेख, शहाबाज संदी आदी मान्यवर उपस्थित होते। माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अशरफ वांकर भैया यांच्या ग्रुपतर्फे सावली बेघर निवारा केंद्रामध्ये जे निराधार लोक आहेत यांना एक वेळचं गोड जेवणाची सोय केली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व माननीय सुधीरदादा गाडगीळ साहेब यांना वाढदिवस शुभेच्छा। आणि दादांनी जे आवाहन केलेलं त्या पद्धतीने सर्व लोकांनी असंच गोरगरीब गरजू लोकांना अन्नदान करावे, जेवणाच्या माध्यमातून व धान्याच्या माध्यमातून करावे हीच माझी नम्र विनंती। दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी सांगली विधानसभेचे कर्तृत्वान कार्यसम्राट आमदार आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ माननीय सुधीरदादा गाडगीळ यांचा वाढदिवस। नेहमीप्रमाणे दरवर्षी आम्ही आमच्या मित्रपरिवाराकडून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाकडून दादांचा वाढदिवस साजरा करतो। याच माध्यमातून आज आम्ही सावली बेघर केंद्र जे इन्साफ फाउंडेशन चालवतं या ठिकाणी अनेक लोक जे आहेत जी बेघर आहेत, जे आजारपणात आहेत, त्या लोकांना आज या ठिकाणी आमच्या मित्रपरिवारातर्फे अन्नदानाचा छोटासा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। दादांच्या वाढदिवसानिमित्त सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये असे अनेक शेकडो सामाजिक उपक्रम आज राबवले जात आहेत। दादांच्या माध्यमातून अशा गरजू लोकांना अनेक मदती या 7 वर्षाच्या कालामध्ये मिळालेल्या आहेत आणि हेच ध्येय आणि हेच मार्गदर्शन पुढे आम्ही सुरू ठेवलेलं आहे। दादा काही कामानिमित्त बाहेरगावी आहेत, तर त्यांच्या माध्यमातून जे त्यांनी अपील केली होती त्या अपीलद्वारे आम्ही पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये अन्नदान असेल किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांना वस्तू वाटप असेल असे अनेक सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेत आणि इथून पुढे देखील काळामध्ये हे सर्व उपक्रम सुरूच राहतील। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।